म्हसरूळ हादरलं. एमएससीबीच्या निष्काळजीपणानं 20 म्हशींचा बळी. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील रामेश्वर नगर इथं आज अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यातील तब्बल 19 ते 20 म्हशींचा पोलावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. यामागे थेट एमएससीबीचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येतोय. माहितीनुसार कित्येक वर्षापासून कुरेशी कुटुंबानं वारंवार तक्रारी करूनही एमएससीबीकडून दुर्लक्षच करण्यात आलं. परिसरात सतत व्होल्टेज कमी जास्त होणं, निकृष्ट दर्जाच्या वायरचा वापर, लांब अंतरावरून ओढलेली सैल वायर आणि पोलवर वाढलेल्या वेली या सर्व गोष्टींकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली. आज याच निष्काळजीपणाचा परिणाम भीषण ठरला. गोट्यात अचानक करंट पसरला आणि निष्पाप म्हशी एका मागोमाग एक मृत्युमुखी पडल्या. यावेळी अमन कुरेशी स्वतः गोट्यात उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ स्विच बंद केला आणि बांबूच्या साह्यानं वायर बाजूला करून मोठा अनर्थ टाळला. अन्यथा संपूर्ण गोठा उद्ध्वस्त झाला असता. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कुरेशी यांनी केला. वायर काढून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांनी स्वतः ती हिसकावून घेत चूक तुमची आहे, ती लपवू नका असा जाब विचारला. स्थानिक नगरसेविका दीपाली गीते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि एमएससीबीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचनामा आणि पशुवैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं की म्हशीचा मृत्यू विजेच्या धक्क्यामुळे झालाय. या घटनेमुळे कुरेशी कुटुंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळलंय. लाखोंचं नुकसान झालंय. कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांचा संताप उसळला असून मागणी एकच, एमएससीबीच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. अमन कुरेशी यांना पूर्ण नुकसान भरपाई द्या. निकृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा आणि मागणी नागरिकांकडून केली जाते. म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. हा केवळ अपघात नाही, हा एमएससीबीच्या निष्काळजीपणाचा थेट बळी आहे. जर वेळीच तक्रारींवर लक्ष दिलं असतं तर आज 20 निष्पाप जनावरांचा जीव गेला नसता. आता प्रश्न एकच, जबाबदार कोण आणि न्याय कधी, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. जो प्रकार घडला आहे हा फक्त निष्काळजीपणामुळे घडलाय. एमएससीबीने याच्या अगोदर या पोलवरती पानवेली पावसाळ्यात वरती चढता याची सुद्धा ते काळजी घेत नाही. आज ज्यामुळे हा प्रकार घडलाय त्यामुळे एवढी मोठी हानी झालेली आहे. या हानीचं आज याच्यावर कोण हे करणार, याचं जबाबदारी ही कोण घेणार? आज हा माणूस एवढा गरिबीतनं एवढं वरती आलेला आहे. त्या माणसाचं आज एवढं मोठं नुकसान झालं, याची सर्वस्व जबाबदारी ही एमएससीबीने घेतली पाहिजे. यांच्या निष्काळजीपणामुळे एवढं झालेलं आहे. आज तो पोल बघितला तर पोलवरती पूर्ण त्या पानवेलींचं ते जाळं आहे हे सुद्धा यांना दिसत नाही का? कोणी माणसाचा जीव घ्यायची वाट बघता का हे? त्यामुळे हा सर्वस्व जबाबदारी ही एमएससीबीच असणार आहे. एवढं झालेलं नुकसान हे सगळं एमएससीबीने यांना पूर्णपणे भरपाई करून द्यावी. काय झालं नेमकं? काय शॉर्ट सर्किट झाला. मी गेलो होतो नवाज पडायला. पोरे आलो होतो 2 वाजता गोठ्यावर. त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हैशी आणून राहिले साहेब. म्हणलं काय झाला? मी आलो पडत तर इडून म्हैशी धाड पडायला लागले साहेब. मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय. मी मीटरमध्ये आग लागली. मग ते मीटर तोडला, नाही तरी बंद झाला. मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन. ते बल्ली धुवून मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी. तेव्हा ते तेवढे म्हैशी 19 म्हैशी मरून गेले. इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटरमध्ये हो. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला, ते साकडा आहे ना मशीनला, ओके. ते साकड्यामध्ये करंट पोचला लोखंडमध्ये. ते जे 2-4 म्हशी डोरी होती ना, ते डोरीमुळे वाचले ते म्हशी. बरं. ज्यांच्या गळ्यात साकड्या होत्या त्याच मेल्या. जवळपास किती म्हशी मेल्या आहेत आपल्या? 19 म्हशीमध्ये 19 म्हशी मेल्या. जवळपास टोटल किती म्हशी? 44 म्हशीमध्ये 44 म्हशी. त्याच्यातल्या 19 म्हशी या मेलेल्या आहेत. काय नाव एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब. आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा. पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला. कोणाकडनं भरपाई? एमएससीबी राहो कोणी राहो, आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला. मी म्हशी हलवून देणार नाही. भले साडून गेले तरी चालेल. मी स्वतः फाशी गोठा आपला आहे, तो भाड्याचा स्वतःच्या काही भाड्याच्या नाही. ब्लॉक मारून देईल गोटेला, म्हशी साडून देईल. इकडे बास फुटू हे काय हो, स्वतः आत्महत्या करून गेल मी. मला भरपाई नाही भेटली तर माझा फॉल्ट नाही. साहेब आले. मी 15 दिवसा आधी केबल टाक्या लावली. त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून. जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही? की मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाही, हे नाही. रोज voltage कमी जास्त होऊ राहिला, व्होल्टेज कमी जास्त होतो. आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती हे तुम्हाला माहिती होती का? कमी व्होल्टेज यांनी टाकली 15 दिवसांनी. मेरा नाम अमन अफजल कुरैशी, रहवासी नासिक का। मेरा तबेला रामेश्वर नगर में, नासिक दिंडोरी रोड, मसूर नासिक। मेरे तबेले के अंदर आज 20 भैंसों की डेथ हो गई बाई करंट शॉक से हुआ है ये सब। हमने एमएससी वालों को कॉल किया, हमने बुलाया उन्हें कि आप यहाँ पर करंट, आपका करंट उतर गया यहाँ पे। वहाँ पे उन्होंने आके चेक किया तो उन्होंने हम पे ब्लेम किया
कि आपके पास से कुछ इशू हुआ है, इनर इशू है कि आउटर इशू है। फिर हमने पूरा चेक करवाया, तो ऊपर वायरमैन ऊपर गए चेक करने के लिए, और उन्होंने हमें कुछ उधर रिस्पॉन्स नहीं दिया। बाद में जब दूसरे ऊपर से साहब आए, उन्होंने चेक करने के बाद उन्होंने देखा कि वो बोले कि ऊपर वायर जल चुकी है। तो पूरा हमने सेटअप पूरा देखने के बाद उनको वहाँ पर उनको बोला हमने ऐसा है, हमारा वाद भी हुआ उनसे, तो बोलने लगे कि आपका इशू है, ये हमारा इशू नहीं है। तो हमने उनको पहले भी बोल चुके थे कि वोल्टेज का प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे नासिक के अंदर, हमारे एरिया के अंदर, रामेश्वर नगर के अंदर। तो हमने उनको बोला तो बोलते वोल्टेज का प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है। यहाँ से हमारे वायरिंग से होते होते मीटर प्रॉब्लम हुआ, मीटर से शॉर्ट सर्किट होने की वजह से 20 भैंसों का हमारा डेथ हुआ। अभी ये ब्लेम किसको देना चाहिए? सरकार ब्लेम करे, एमएससी भी ब्लेम करना चाहिए। हम एमएससी को कंप्लेन कर रहे हैं, कंप्लेन कुछ रिस्पॉन्स दे नहीं रहे, और उन्होंने आपको हमें बोला कि ऐसी ऐसी बात है, हमारा प्रॉब्लम आपका है, हमारा नहीं है। दीपाली ताई गणेश जी थे, उनको बुलाया था, तो वो आए थे, उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है। तो हमने एमएससी वाले टच किया, ये वायर है, ये वायर सब जगह जल चुकी है, हाई वोल्टेज के से जली वायर। तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? न्याय हमें मिलना चाहिए, एमएससी वालों को भरपाई देना चाहिए, हमें पूरी भरपाई देना चाहिए। हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है, 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है, एमएससी वाले उन सबको भरपाई देना चाहिए। और सब साहब भी सब चेकअप किया, उनका पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा, और उनका कर पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का। उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है। अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे। क्या हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा? फिर वैसे हम बर्बाद हो चुके हैं, हमें इसका न्याय मिलना चाहिए। एमएससी वालों को सख्त 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 कार्रवाई होनी चाहिए उन लोगों को। और उनका वायरमैन को हमने बुलाया, तो ऊपर से आके हमें वो कर रहे हैं क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं, तुम्हारा इशू है, और हंस रहे हो हमारे ऊपर। हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं। फिर उससे बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था वो था। ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं। ये हमें कार्रवाई होनी चाहिए, हमें सब चीज़ का हमें फायदा होना चाहिए। देखो अभी क्या देखो, 19 भैंसें मरी है, 40 लाख रुपए का नुकसान हुआ है। वो बोल रहे हैं हम कार्रवाई कर देखते हैं क्या है, क्या ऑप्शन नहीं। हमें इंसाफ मिलना चाहिए सर, हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए। ये वायर है, उनकी वायर सब उनकी हाथ की फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है। और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं, और हमारा सब कुछ क्लियर है। त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे, आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे, आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती। त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही येते, वरती पाहून आणि केबल लपवली त्यांनी आमचेशी, आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही आहे, मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम, आमचे 20 म्हशी मेलेले। कोणी केबल लपवले? ते लाईटवाले राजू आवाडे, एमएससीबी ऑफिसर आहे। एमएससीबी। आणि तुम्हाला कसं माहिती केबल लपवले? ते नंतर ते साहेब आले ना, लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केवळ त्यांनी दाखवली, त्याच्यानंतर मी केवळ त्यांच्या हातातून उचकून आणले। ओके, आणि ताई आले होते, दीपाली ताई, त्यांच्या देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे। ओके, आणि नंतरून पाहिल्यानंतर ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोलवले, ते केबलवरून प्रॉब्लेम झालेला आहे, वोल्टेज कमी जास्त झालं। आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही। ते फुटून मेले ना, एकदम पूर्ण सगळे बी गेले चालेल, पण आम्ही इकडून हलणार नाही, आणि हे म्हशी बाहेर जाऊन देणार नाही। आमची भरपाई जागीच पाहिजे। काय नाव तुमचं? इरसाद कुरेशी। किती वर्षापासून आपला गोठा इथं? आपला पिढीवरून पिढी आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी मुकेश मुंजे, नाशिक।